रोहित अतिशय आनंदात आहे. याचं कारण म्हणजे तो अनेक दिवसांपासून चांगलं घर शोधत होता आणि त्याला आता पाहिजे तसं घर मिळालं आहे. रोहितने त्याच्या सीएला ही आनंदाची बातमी सांगितली. ही बातमी ऐकून सीएने त्याला प्रॉपर्टीबद्दल माहिती विचारली. मी एका NRI कडून प्रॉपर्टी खरेदी केली आहे असं रोहित म्हणाला. पुण्यात मगरपट्ट्यासारख्या प्राईम लोकेशनला एवढ्या चांगल्या किमतीला प्रॉपर्टी मिळाली म्हणून रोहित खुश होता. घर मालकाला पैशाची गरज होती, त्यामुळे आकर्षक किमतीला प्रॉपर्टी मिळाली असं देखील रोहितने सांगितले. चांगली प्रॉपर्टी खरेदी केल्याबद्दल सीएने रोहितचं अभिनंदन केलं आणि घर मालकाला पेमेंट करताना TDS कापून पेमेंट कर अशी आठवण देखील केली. TDS कापला नाही तर नंतर अडचणींचा सामना करावा लागेल असं सांगून सीएने रोहितला सावध केलं. मात्र घर खरेदी करताना TDS कशासाठी कापायचा असा प्रश्न रोहितने सीएला विचारला. रोहितप्रमाणे स्वतःचं घर खरेदी करणं हे लाखो लोकांचं स्वप्न असतं. अशा महागाईच्या काळात तुम्हाला जर आकर्षक किमतीला चांगलं घर मिळालं तर ती सुवर्ण संधी असेल. मात्र बऱ्याच वेळेला लोक यामध्ये चूक करतात. ज्यावेळेला आपण एखाद्या NRI म्हणजेच अनिवासी भारतीयाकडून घर खरेदी करतो तेव्हा NRIला किती टॅक्स भरावा लागतो ते घर खरेदी करणाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे. एखादा निवासी भारतीय NRI कडून घर खरेदी करत असेल तर त्याने कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊया. प्रॉपर्टी विकल्यानंतर त्यावर मिळालेल्या नफ्यावर टॅक्स भरावा लागतो. मग ते घर निवासी भारतीयाने विकलेलं असेल किंवा NRIने असेल, दोघांनाही टॅक्स भरावाच लागतो. प्रॉपर्टी किती दिवसांपूर्वी खरेदी केली होती त्यावर टॅक्स अवलंबून आहे. घर खरेदी केल्यानंतर 2 वर्षाने ते विकलं तर त्यातून मिळालेल्या नफ्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. मात्र घर खरेदी केल्यानंतर 2 वर्षाच्या आत विक्री केली तर त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. NRIला जर आई, वडील, आजी किंवा आजोबांकडून वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळाली असेल तरी त्यावर टॅक्स भरावा लागतो. प्रॉपर्टीच्या विक्रीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागला तर कॅपिटल गेनची रक्कम आपल्या उत्पन्नामध्ये जोडली जाते आणि आपल्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. मात्र प्रॉपर्टीच्या विक्रीवर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार असेल तर कॅपिटल गेनवर 20% टॅक्स भरावा लागेल. मात्र यामध्ये इंडेक्सेशनचा लाभ मिळतो. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सवर अतिरिक्त सरचार्ज आणि सेस देखील भरावा लागतो. भारतीय नागरिकांप्रमाणे NRI देखील इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 54 अंतर्गत लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचू शकतात. जुनं घर विकून नवीन घर खरेदी केलं तर हा लाभ मिळतो. मात्र यासाठी नफ्याची पूर्ण रक्कम प्रॉपर्टीमध्ये गुंतवावी लागते आणि तेही जुनी प्रॉपर्टी विकल्यानंतर 2 वर्षाच्या आत. प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधायचं असेल तर 3 वर्षात बांधकाम करणं बंधनकारक आहे. घर विकायच्या आधी 1 वर्ष नवीन घर खरेदी केलं तरी हा लाभ मिळू शकतो. मात्र आर्थिक वर्ष 2023-24 नंतर सेक्शन 54 अंतर्गत केवळ 10 कोटींपर्यंतच्या कॅपिटल गेनवर हा लाभ मिळणार आहे. 10 कोटींपेक्षा जास्त कॅपिटल गेन असेल तर मात्र टॅक्स भरावाच लागेल. याशिवाय NRI गुंतवणूकदारांनी REC किंवा PFC सारख्या संस्थांच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर सेक्शन 54EC अंतर्गत टॅक्स वाचवता येईल. मात्र या बॉन्डमध्ये जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच घर विकल्यानंतर 6 महिन्याच्या आत हे बॉन्ड खरेदी केले तरच टॅक्सची बचत करता येते. प्रॉपर्टीच्या विक्रीवर लागणाऱ्या लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि तो वाचवण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या सवलती या भारतीय नागरिक आणि NRIसाठी सारख्याच आहेत. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. एखादा भारतीय नागरिक NRI कडून प्रॉपर्टी खरेदी करत असेल तर TDS कापून पेमेंट करणं बंधनकारक आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 20% तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर 30% TDS कापणं बंधनकारक आहे. TDS कापण्यासाठी कोणतीही मर्यादा नाहीये. या उलट भारतीय नागरिकाकडून प्रॉपर्टी खरेदी केली तर केवळ 1% TDS कापणं बंधनकारक आहे. व्यवहाराचं मूल्य 50 लाखांपेक्षा कमी असेल तर 1% TDS कापायची देखील गरज नाहीये. एखादा भारतीय नागरिक NRI कडून प्रॉपर्टी खरेदी करत असेल तर त्या संदर्भात काही नियम आहेत. घर खरेदी करणाऱ्याला टॅक्स डिडक्शन आणि कलेक्शन अकाउंट म्हणजेच टॅन नंबर काढणं बंधनकारक आहे. TDS कापल्यानंतर महिना संपल्यावर 7 दिवसांच्या आत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे ती रक्कम जमा करावी लागेल. ही रक्कम ऑनलाईन किंवा चलन काढून जमा करता येईल. रक्कम जमा केल्यानंतर घर खरेदीदाराला फॉर्म 27Q भरावा लागेल. सगळ्यात शेवटी फॉर्म 16A म्हणजेच TDS सर्टिफिकेट घर विकणाऱ्याला द्यावं लागेल. अगर आप किसी NRI से प्रॉपर्टी खरीदते हैं
और आप उसका टीडीएस नहीं डिडक्ट करते या कम डिडक्ट करते हैं तो आप एसएससी इन डिफॉल्ट की कैटेगरी में आ जाते हैं और इनकम टैक्स डिपार्टमेंट आपसे टीडीएस का अमाउंट जो आपने डिडक्ट नहीं किया है वो, उसके ऊपर इंटरेस्ट जो कि 1.5% या 1% हो सकता है, और इसके अलावा आपको इनकम टैक्स डिपार्टमेंट को पेनल्टी भी देनी पड़ सकती है जितना टीडीएस आपने नहीं काटा या कम काटा है। और इसके अलावा आपके ऊपर इनकम टैक्स डिपार्टमेंट रिटर्न समय से ना भरने की पेनल्टी भी लगा सकता है जो कि 200 रुपए पर डे होती है। अगर किसी एनआरआई का प्रॉपर्टी बेचने पर टीडीएस डिडक्ट हुआ है तो उसका रिफंड क्लेम करने के लिए सबसे पहले जरूरी है कि वो अपनी इनकम टैक्स की रिटर्न को इंडिया में फाइल करे। और इनकम टैक्स की रिटर्न फाइल करने के समय कुछ जरूरी बातों का ध्यान रखना होता है, जैसे कि जो पैसा आपको अपनी प्रॉपर्टी बेचने के समय पे मिला है आप उसे अपनी इनकम टैक्स के रिटर्न में इनकम अंडर द हेड कैपिटल गेन्स में शो करें। इसके अलावा भी अगर आपकी इंडिया में कोई इनकम है जैसे कि इंटरेस्ट इनकम, रेंटल इनकम या किसी और एसेट पे कैपिटल गेन या कोई और इनकम, तो आप उसे भी अपनी इनकम टैक्स की रिटर्न में जरूर शो करें। और अगर आपका कोई और टीडीएस भी डिडक्ट हुआ है तो आप उसे भी क्लेम करें। अगर इसके बाद भी आपका कोई टैक्स पेबल बनता है तो उसे आप इनकम टैक्स डिपार्टमेंट को पे करिए, और अगर आपका कोई रिफंड बनता है तो वो इनकम टॅक्स की रिटर्न भरने के कुछ समय के बाद आपके अकाउंट में आ जाए। जर घर विकणाऱ्या एनआरआयला कमी टॅक्स किंवा कोणताच टॅक्स भरावा लागणार नाही असं वाटत असेल तर तो लोअर डिडक्शन सर्टिफिकेट किंवा नील डिडक्शनसाठी अर्ज करू शकतो। त्यासाठी इन्कम टॅक्स अधिकाऱ्याकडे फॉर्म 13 द्यावा लागेल। तसेच एनआरआयला कॅपिटल गेन सोबत त्याचं भारतातलं उत्पन्न मोजावं लागेल। त्याला घर विकल्यावर ॲग्रीमेंटची कॉपी सादर करावी लागेल। यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येईल। त्यानंतर इन्कम टॅक्स अधिकारी एनआरआयला लोअर डिडक्शन सर्टिफिकेट देईल आणि मग त्यानुसार घर खरेदीदार टीडीएस कापून घेईल। तुम्ही देखील रोहित प्रमाणे एखाद्या एनआरआय कडून घर खरेदी करत असाल तर टीडीएस कापल्याशिवाय कोणतंही पेमेंट करू नका, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता। निवासी भारतीयाकडून प्रॉपर्टी खरेदी करण्यापेक्षा एनआरआय कडून प्रॉपर्टी खरेदी करणं जास्त कठीण आहे। यासाठी तुम्ही एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेऊ शकता। घर विकणाऱ्या एनआरआयचा जास्त टीडीएस कापला गेला तर तो इन्कम टॅक्स रिटर्न भरताना रिफंड क्लेम करू शकतो। जेवढा कर भरायचा आहे त्यापेक्षा जास्त टीडीएस कापला गेला असेल तर एनआरआयला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून रिफंड देखील मिळू शकतो।